नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, सुप्रसिद्ध कवी भा रा तांबे यांनी त्यांच्या रिकामे मधुघट या कवितेत असं म्हटलंय, ढळला रे ढळला दिनसखया, संध्या छाया भिवविती हृदया, आता मधूचे नाव कासेया, लागले नेत्र हे पैलतिरी. मंडळी, खरंच या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे जर आयुष्याची संध्याकाळ ही आनंददायक नसेल तर भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे, नाही का? पण अशा या ज्येष्ठांच्या, वृद्धांच्या आयुष्यातली भीती, एकाकीपणा दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं अतिशय कठीण काम ज्या करता आहेत, ज्यांना ज्येष्ठांची नवदुर्गा म्हटलं तर वावगं ठरू नये, अशा अंजली देशपांडे आज आपल्याला अतिथी म्हणून लाभलेल्या आहेत. अंजली देशपांडे या मधुर भाव या ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. गेली अनेक वर्ष त्या हे कार्य अतिशय अविरतपणे आणि आनंदाने पार पाडतायत. आज सखी सह्याद्री ज्येष्ठांची नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये जाणून घेऊया त्यांच्या या कार्याविषयी. अंजलीताई, नमस्कार. नमस्कार. आणि कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत. अंजलीताई, तुमचं सगळं शिक्षण हे MBA मार्केटिंग अशा क्षेत्रातलं आहे, तर तुम्ही एकदम वृद्ध कल्याण शास्त्र, ज्याला जेरंटोलॉजी म्हटलं जातं, या विषयाकडे कशा काय वळलात? त्याचं असं झालं की माझ्या वडिलांना आजारी होते, डिमेन्शिया झाला होता आणि त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवण्यासाठी मी पुण्यातले विविध वृद्धाश्रम बघितले. तर तिथली परिस्थिती बघून मला खूप वाईट वाटलं. मग मी काही कामानिमित्त अमेरिकेला गेले होते. तर अमेरिकेतले सुविधायुक्त वृद्धाश्रम बघितले आणि जेरंटोलॉजी हा शब्द मी पहिल्यांदा 2005 साली ऐकला. या क्षेत्रातले तुम्ही बरेचसे अभ्यासक्रम देखील पूर्ण केलेले आहेत, त्यातलं शिक्षण घेतलेलं आहे, तर त्याविषयी काय सांगाल? जेरंटोलॉजीचा पहिल्यांदा अभ्यासक्रम आपल्या इथे मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूटमधनं मी केला, डिप्लोमा इन जेरंटोलॉजी. आणि त्या विषयातलं ज्ञान जास्तीत जास्त मिळावं, तर अल्झायमर, डिमेन्शिया याविषयीचे पण वेगवेगळे अभ्यासक्रम, पॅलेटिव्ह केअरचे अभ्यासक्रम मी पर्डी युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहम आणि तस्मानिया युनिव्हर्सिटीमधनं कंप्लीट केले. काही वर्कशॉप मी ऑनलाईन आणि US मध्ये असताना पण अटेंड केले या संदर्भातले. अंजलीताई, तुम्ही पहिला वृद्धाश्रम जो सुरू केला तो राहत्या घरी सुरू केला, तर काय होती ती सगळी प्रक्रिया आणि कसा होता तो अनुभव, म्हणजे काय सांगाल? मला खूप मनातनं होतं की माझ्या वडिलांना जी सोयी सुविधा मिळाल्या नाही त्या आपण बाकीच्या ज्येष्ठांना देता याव्या, म्हणून मी आमच्या राहत्या घरी 3 फ्लॅट घेतले भाड्याने आणि सुरू केला वृद्धाश्रम. त्याचं 6 महिने आम्ही ती वाट बघितली, कोणी ज्येष्ठ येत आहेत का, स्टाफ ठेवला, त्याचं भाडं भरत होतो आणि मनातनं होतं की हे सुरू होईल एक दिवस असं. तो जो वेटिंग पिरियड होता तो माझ्या दृष्टीने खूप कठीण काळ होता, मधुरभावची नीव ठेवायला. कारण दरमहाचा खर्च, असे गेले 6 महिन्याचा खर्च आम्ही स्वकष्टाने आणि स्वखर्चानेच तो करत होतो. मधुर भाव हे नाव पण वेगळं आहे आणि ते देण्यामागचा उद्देशही खूप वेगळा आहे, तर त्याविषयी काय सांगाल थोडं सविस्तर? मधुरभाव हे नाव मी माझ्या आईवडिलांच्या नावावरनं ठेवलं आहे. माझ्या वडिलांचं नाव मधुकर भावे आणि माझ्या आईचं नाव माधुरी भावे. आणि मधुरभावाची स्थापना ही एका प्रेरणेतनंच झाली. म्हणजे माझ्या वडिलांना चांगली सुविधा मिळाली नाही, त्याचं दुःख माझ्या मनात होतं आणि संस्थेला नाव द्यायचं तर मग मधुर म्हणजे स्वीट, भाव म्हणजे फिलिंग, तर अनायास ते माझ्या आई वडिलांच्या नावाने आणि मधुर भाव ही संस्थेचं नाव आम्ही ठेवलं तसं. तुम्ही मगाशी म्हणालात की राहत्या घरी जे सुरू केलं तुम्ही वृद्धाश्रम, तर 6 महिने तुम्हाला वाट पाहावी लागली पहिला वृद्ध म्हणजे दाखल होण्याच्या साठी. तर कोण होती ती, म्हणजे कुठून आली होती ती व्यक्ती किंवा कसा होता तो पहिला अनुभव? आम्ही 6 महिने अगदी वाट बघत होतो आणि मी ठरवत होते की 15 ऑगस्ट पर्यंत आता कोणी नाही आलं तर हा उपक्रम आपण बंद करूया, नंतर कधीतरी परत सुरू करता येईल. पण त्याच दिवशी रात्री आमच्याकडे अहमदाबादवरून एक आजोबा आले आमच्या सगळ्या स्टाफमध्ये आणि अर्थात मला पण खूप आनंद झाला की एक वृद्ध दाखल होत आहेत. त्यांची परिस्थिती इतकी विकट होती की ते गॅस्पिंग होते, म्हणजे अगदी 12 तासाचा प्रवास करून आले होते, दाढी वाढलेली होती, 80-82 वर्षाचे म्हातारे ग्रस्त होते. त्यांच्या पुतण्याने इथे आणलं होतं त्यांना
मी बघून आनंद झाला, पण त्यांची अवस्था बघून असं वाटलं की आता हे किती दिवसाची सोबती म्हणजे. पण म्हटलं ठीक आहे, आज आले आहेत, आपण विश्रांती त्यांना घेऊ दे, थोडं जेवण दिलं. नंतर आम्ही त्यांची शुश्रूषा जी सुरू केली, त्याच्यानंतर सांगायला आनंद वाटतो की पहिले वृद्ध माझ्याकडे नंतर 4 वर्ष राहायला होते. अच्छा. सो केअरनी त्यांना बरं केलं आणि ते चांगलं आयुष्य जगले आमच्या इथे. वा. मधुर भाव आणि इतर संस्था याच्यामध्ये खूप मोठा फरक हा आहे की मधुर भावमध्ये डिमेन्शिया, अल्झायमर असे अगदी व्याधी असणाऱ्या वृद्धांना देखील प्रवेश दिला जातो. तर याविषयी काय सांगाल, म्हणजे काय उद्देश होता? हा, मधुर भावची जेव्हा संकल्पना मी मनात आणली तेव्हा मी असं म्हणलं की माझ्या वडिलांना जी सोयी सुविधा मिळाल्या नाही त्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावं आणि त्यांची काळजी, म्हणजे घरात काही माझ्याकडे आलेले वृद्ध असे होते की त्यांना घरी बघणारं कोणीच नव्हतं. म्हणजे एक कॅन्सरच्या आजी होत्या, त्यांची मुलगी कॅनडाला राहत होती आणि केअरटेकरच्या भरोश्यावर त्यांचं सगळं चाललं होतं. तर मग त्या आजींना अगदी माहिती नाही त्या आजी किती महिनाभर जगणार होते किंवा 2 महिने, पण अशा सगळ्या वृद्धांना किंवा ज्या वृद्धांना हॉस्पिटलमधनं सांगतात की तुम्ही घरी घेऊन जा, म्हणजे माझ्याकडे मधुरभावमध्ये येणारे वृद्ध हे गोल्डेस्ट गोल्ड म्हणतो आम्ही. म्हणजे वृद्धांमध्ये पण 60, 70, 70, 80 आणि 80च्या पुढचे. तर मधुरभावमध्ये मला असं सांगायला आनंद वाटतो की माझ्याकडे एंट्री इज 85 अँड अबाव. अच्छा. की ज्यांची घरी खरंच काळजी जमणार नाही घ्यायला, असे सगळे वृद्धांची आम्ही चांगल्या सेवेनी आणि चांगल्या भावनेनी त्यांची काळजी घेतो आणि मेडिकली पण डॉक्टर, सिस्टर असं त्यांची घेतो पूर्णपणे काळजी. साधारण या डिमेन्शिया किंवा अल्झायमर या रुग्णांची काय लक्षणं असतात किंवा त्यांची काय वेगळी काळजी तुम्हाला घ्यावी लागते? डिमेन्शिया, अल्झायमरसाठी म्हणाल तुम्ही तर त्यांची काळजी घेणाऱ्या संस्थाच मुळात खूप कमी आहेत. कारण त्यांना 24 तास आपल्याला लक्ष द्यावं लागतं, त्यांना एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळावं लागतं. त्यांची लक्षणं म्हणजे ते विसरतात, चुकून कुठेतरी निघून जातात, त्यांना सारखी भूक लागते, सारखं जेवण मागतात, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतात. तर अशा वृद्धांना सांभाळायचं हे खूप मोठं चॅलेंज आहे. डिमेन्शियाचा मी डिप्लोमा जो करते आहे आणि बाकी तस्मानिया युनिव्हर्सिटीमधनं जे घेतले की ह्या लोकांची कशी काळजी घ्यायची. म्हणजे आता एखादी आजी म्हणते की मी घरी जाणार आहे, मी घरी कधी जाणार, ही एका मिनिटामधनं तुम्हाला विश्वास नाही बसणार, कमीत कमी 30 ते 40 वेळा विचारते घरी कधी जायचं. मग अशा वेळेस तो पेशन्स ठेवणं आणि स्टाफला समजावून सांगणं की ह्यांना डिमेन्शिया झाला आहे, हे विसरतात, हे विसरल्यामुळे तेच तेच प्रश्न पुन्हा विचारतात, तर तुम्ही पेशन्सने सांगा आजी उद्या जायचंय, तुमचा घराचा पत्ता लिहून द्या, म्हणजे त्यांना डिस्ट्रॅक्ट आणि डायव्हर्ट करायचं. हे खूप महत्वाचं आहे. खूप अवघड काम आहे तसं हे. अवघड काम आहे. वृद्धाश्रम सुरू करण्यापूर्वी अंजलीताई तुम्ही भारतातले आणि भारताबाहेरचे सुद्धा परदेशातले वृद्धाश्रम देखील सगळे पाहिले, त्याचा अभ्यास केलात, काही ठिकाणी काम देखील केलं, तर ती प्रक्रिया काय होती, थोडं सविस्तर काय सांगा? हा, मी जेव्हा ठरवलं की आपण मधुरभाव ही संस्था मी जेव्हा स्थापन केली तेव्हा मला असं वाटलं मधुरभाव हे वेगळं पाहिजे, तिथे कंपॅशन केअर पाहिजे. आणि मग मी US मधले काही वृद्धाश्रम, इंडियातले काही वृद्धाश्रम असे सगळे व्हिजिट केले. मधुरभावचे विषय सांगायचं तर आपल्याला ही संकल्पना बदलायला पाहिजे. आता वृद्धाश्रम म्हणण्यापेक्षा ते सिनियर लिव्हिंग असिस्टेड केअर म्हणतो. कारण पूर्वीच्या काळी आपल्याला वृद्धाश्रम म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये अस्वच्छता, हायजीन नाही केलेलं, आजी आजोबांची काळजी घेणारे कोणी केअरटेकर नाही, किंवा घाण, म्हणजे आपण म्हणतो ना जसं त्यांची काळजी नीट नाही घेतली जात, अशा प्रकारची संकल्पना, किंवा आणून टाकलेले वृद्ध. मला वाईट वाटायचं की ह्यांना इतक्या अशा परिस्थितीत का ठेवले, चांगल्या पद्धतीने पण ठेवता येतं. मधुरभावची संकल्पना करताना माझ्या मुलांनी सांगितलं, आई आपण जसं घरात राहतो आज आपल्या घरात, तसं वृद्धांनी तिथे मधुरभावमध्ये आपलं घर समजून राहिलं पाहिजे. सो इट शुड बी देअर सेकंड बेस्ट होम. म्हणजे आजही मी म्हणेन की वृद्धांना त्यांनी घरीच सांभाळलं पाहिजे, घर इज देअर फर्स्ट होम. पण घरानंतर कुठलं असेल तर ते मधुरभाव सारखी संस्था की जिथे आनंदाने राहतील आणि त्यांची पूर्णपणे काळजी घेतो आम्ही. मधुरभाव मध्ये काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे तो देखील साधा सुद्धा नाहीये, त्यांना एक वेगळं ट्रेनिंग किंवा वेगळं प्रशिक्षण तुम्ही देता, तर ते काय आहे थोडंसं सांगा. हा, आता स्टाफ सांभाळायचं, स्टाफचं काम जास्त आहे. म्हणजे मधुरभावचं आज जे काही आपण म्हणूया सक्सेस आहे त्याचं बरंचसं श्रेय माझ्या बरोबर काम करणाऱ्या मी कर्मचाऱ्यांना देते. कारण ते आज गेले 10 वर्ष माझ्याबरोबर काम करत आहे आणि त्यांना ट्रेनिंग देताना की आपण सेवेचं काम करत आहोत, हे खूप मोठं काम आहे. एखाद्या निराधार वृद्धाला
आपण हेल्प देतो आहे किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळतोय, त्यांची डिग्निटी मेंटेन करतोय, तर त्यासाठी तुम्हाला पण तो पोलाइटनेस तुमच्या बोलण्यात पाहिजे, पेशन्स पाहिजे, आतून प्रेम पाहिजे आहे. आणि कदाचित मधुरभावामध्ये ते माझ्याकडे बघून मला बरेच फॉलो करतात, म्हणजे माझे डॉक्टर, माझे सहकारी, त्यांना पण ते आतून आलेलं आहे प्रेम, त्यामुळे ते त्या पद्धतीनेच काम करतात. साधारण हा कर्मचारी वर्ग कुठून येतो किंवा काय प्रकारचा आहे? आता खरं सांगायचं तर आपल्या देशामध्ये या कर्मचारी वर्गांच्या विषयीची सन्मानत म्हणजे म्हणतो ना डिग्निटी ऑफ लेबर हे नाही आहे. कारण आपल्याकडे काम करणाऱ्या केअरटेकरला आपण माणूस म्हणून कमी वागवतो, म्हणजे नोकर म्हणूनच समजतो. आणि मी माझ्या वृद्धाश्रमामध्ये जेवढी आजी आजोबांची काळजी घेते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने माझ्या स्टाफची काळजी घेते. म्हणजे आज जर का मी आजी आजोबांना ती सेवा सुविधा पुरवतीये तर तिथे काम करणाऱ्या स्टाफला पण मला तेवढंच त्यांच्या गरजा, शिक्षणाच्या, घरच्या, म्हणजे काही घर घ्यायचंय, कोणाला मुलीचं लग्न आहे, या सगळ्या त्यांची पण काळजी मी त्या पद्धतीने घेतेय. म्हणून ते आमच्या संस्थेमध्ये काम करत आहेत आणि गेले कित्येक वर्ष करत आहेत. म्हणजे मगाशीच उल्लेख झाला की डिमेन्शिया, अल्झायमर असे रुग्ण सुद्धा तुम्ही त्यांना प्रवेश देता. तर अजून कोणकोणत्या स्वरूपाचे रुग्ण म्हणा किंवा हे ज्येष्ठ नागरिक म्हणा तुमच्या संस्थेमध्ये येतात? आता खरं सांगायचं तर ज्येष्ठ नागरिकांची जेव्हा आपण संकल्पना घेतो तर हे वेगवेगळे पार्टिशन्स असतात. त्याच्यामध्ये एक आहे इंडिपेंडेंट लिव्हिंग, की घरी राहणारा पण त्याला करमत नाही, घरी एकटं काय करणार, तर ते संस्थेत येऊन राहतात, की त्यांचं स्वतःचं स्वतः काम करू शकतात पण त्यांना कम्युनिटी मिळते, म्हणून इंडिपेंडेंट लिव्हिंग. दुसरे प्रकार आहे असिस्टेड लिव्हिंग, की ज्यांना करता येते पण त्यांना थोडी जेवणाला मदत लागते, आंघोळीला न्यायला मदत लागते, तर हे असिस्टेड लिव्हिंग आहे. तिसरं आहे मेमरी केअर, म्हणजे डिमेन्शिया, अल्झायमर, की तिथे त्यांना पूर्णच मदत लागते. म्हणजे त्यांना जेवणाचं ताट पुढे आपण ठेवलं तर ते म्हणतात ह्याचं काय करायचं, म्हणजे हे सुद्धा त्यांना समजत नाही की ह्याचं जेवण करायचं आपण. सो हे तिसरं आहे मेमरी केअर. चौथं आणि खूप महत्वाचं आहे पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. ही आमच्याकडे मधुरभावमध्ये या संदर्भामध्ये खूप लोकांनी आमची सेवा घेतली, की पोस्ट ऑपरेशनमध्ये हिप सर्जरी, नी सर्जरी, त्याच्यानंतर त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज, नर्सिंग केअर आणि फिजिओथेरपी. तर ही आमच्या संस्थेमध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे सांभाळतो. हा शॉर्ट स्टे असतो, त्याच्यानंतर ते आपल्या कुटुंबात जाऊन परत सहभागी होतात. आणि लास्ट म्हणजे पॅलेटिव्ह केअर. आता माझ्याकडे राहणारे वृद्ध पण काही दिवसांनी खूप आजारी होत जातात, म्हणजे त्यांचे बेड सोर्स, आरटी फीडिंग आणि म्हणजे पोटातनं नळी, असे वृद्धांना पण अगदी शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळायचं कार्य मधुरभावचे सहकारी डॉक्टर्स आणि आम्ही सगळेजण करतो. अंजलीताई, या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण बातचीत करतो आहोत मधुर भावच्या संस्थापिका संचालिका अंजली देशपांडे यांच्याशी. अंजलीताई, कोणकोणत्या प्रकारचे वृद्ध येतात हे जसं तुम्ही सांगितलं तसं त्यांच्याविषयीचे काय काय अनुभव तुम्हाला येतात, त्यातला एखादा लक्षात राहणारा अनुभव सांगता येईल का? एक अनुभव मला अगदी आठवतो, तो मला आवर्जून सांगावासा वाटतो, की मला माणगाव आहे कोकणातनं एक फोन आला की आमची आजी 92 वर्षाची आहे आणि तिने गेले 15 दिवस काही खाणं पिणं सोडून दिलं आहे. म्हणजे एक सांगायचं की वृद्धांना असं वाटतं की परावलंबत्व नको, परावलंबी होण्यापेक्षा मी जेवतच नाही, म्हणजे मग देव मला लवकर उचलून घेऊन जाईल, अशी त्यांची भावना होती. आणि त्यांना मी म्हटलं वय किती आहे आजींचं, ते म्हणले 92 वय आहे. आणि मग मी म्हटलं तुम्ही त्यांना खायचा आग्रह करा, म्हणजे माझ्या इथे येऊन पण खाणं इज अ चॅलेंज, तर तुम्ही तो आग्रह करा आणि ते आजी बऱ्या होतील. त्यांचा 3-4 दिवस फोन नाही आला. तर जेव्हा फोन नाही आला तर मला असं वाटलं बहुधा आजी आता नसतील, कारण गेले 15-20 दिवस जेवण खाण केलं नव्हतं त्यांनी. आणि अचानक सोमवारी म्हणे आम्ही सुसगावच्या इथपर्यंत आलो आहे, तुमच्या वृद्धाश्रमात एका तासात दाखल होतोय. आणि त्या शांत आजींना जेव्हा मी बघितलं आणि मला असं आश्चर्य वाटलं की इतकी बारीक, किडकिडीत. आणि मग स्टाफला म्हणलं ह्या आजींना एकदम हळूहळू जेवण द्या, एकदम भरवू नका, ना तर खूप होणार. मग स्टाफने त्यांना थोडं चहा, बिस्किट, थोडं खीर, मऊ भात. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या आजींनी खायला सुरुवात केली, प्रेमाने सुरुवात केली,
15 दिवसांनी जेव्हा त्यांचा मुलगा त्यांना भेटायला आला तेव्हा त्या म्हणल्या इथे खूप प्रोग्राम असतात तर मला जरा चांगली साडी आणून देण्यात झाला. सो ते जीवनदान आणि त्यांना भरवताना जो आनंद मिळतो तो खरंच प्राइसलेस आहे. म्हणजे की आजीचं खूपच बदल झाला आजीमध्ये आणि आजी आज अजून गेले 1.5 वर्ष आमच्याकडे आहे आणि छान राहते एकदम. अंजलीताई, राहत्या घरी सुरू केलेला एक छोटासा वृद्धाश्रम आज आता तो 2 ते 3 ठिकाणी चालवला जातोय, तर कुठे कुठे याचं काम चालतं आणि साधारण किती वृद्ध आहेत? आता घरी जेव्हा मी वृद्धाश्रमाची जसं म्हणलं की पहिले 6 महिने कोणी आलं नाही तेव्हा मला असं वाटलं की हे काम आता आपलं पुढे होतंय का नाही. पण जेव्हा एक अंकल आमच्याकडे आले आणि त्यांचा आम्ही सांभाळ केला तर त्याच्यानंतर मी मागे कधीच वळून पाहिलं नाही. म्हणजे एक बंगला घेतला आम्ही भाड्याने, तो छोटा पडायला लागला म्हणून हिंजवडीच्या ठिकाणी मारुंजी रस्त्याला दुसरी शाखा सुरू केली. तर एका वेळेस 3 शाखेचं आम्ही काम बघत होतो, मधुरभाव प्राईम, मधुरभाव ब्लॉसम आणि मधुरभाव ब्लिस. तर आता ब्लिस आणि ब्लॉसम या 2 संस्था माझ्या कार्यरत आहेत. ब्लॉसम संस्था ही फक्त डिमेन्शियासाठी आहे. म्हणजे तिथे आम्ही डिमेन्शिया लोकांचीच जास्त काळजी घेतो. आणि ब्लिसमध्ये मग 4 मजली इमारत आहे, तिथे प्रत्येक फ्लोअरवरती पोस्ट ऑपरेटिव्ह केअर, इंडिपेंडेंट लिव्हिंग आणि असिस्टेड लिव्हिंग अशा ते फॅसिलिटी केल्या आहेत. मधुरभाव या संस्थेमध्ये साधारण कोणकोणत्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, काय सांगाल त्याविषयी? आता मी जेव्हा मधुरभावची संकल्पना आली तेव्हा मला असं वाटलं की त्यांची डिग्निटी जपणं, म्हणजे वृद्धाश्रमामध्ये आलेले जे लोक आहेत ते एकदम हायली एज्युकेटेड आहेत. म्हणजे कोणी डॉक्टर होते, कोणी आर्किटेक्ट होते, कोणी मोठ्या पोस्टवर होते, बँकेत मोठे मॅनेजर होते, तर कोणी आर्मीमधनं कॅप्टन होते, किंवा ते वेल क्वालिफाईड आणि हायली डिग्निफाईड लाईफ जगलेले आहेत. आता वृद्धापकाळामुळे काळामुळे दे नीड असिस्टन्स और दे आर हेल्पलेस इन सच. या सगळ्या सिच्युएशनमध्ये आम्ही त्यांची डिग्निटी जपायचं मात्र खूप काम करतो. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक आलेले आजोबा ते म्हणतात की मला मधुरभावमध्ये आल्यानंतर माझी जगण्याची उमेद वाढली. तर हे त्यांची जगण्याची उमेद वाढवायचं काम मधुरभाव करत आहे. आणि हे खरंच आहे, त्यांना सन्मानाने वागवणं हे मला असं वाटतं हे आपलं परम कर्तव्य. म्हणजे शेवटी आपल्याला त्यांचं हॅपीनेस म्हणजे, आणि तुम्हाला सांगते वृद्धांना अतिशय छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असतो. म्हणजे त्यांच्या अपेक्षा जीवनाकडनं खूप नसतात आणि तो जर का तुम्ही देण्याचा प्रयत्न केला तर ते अगदी आनंदी राहतील. मधुरभावमध्ये वेगवेगळे प्रकल्प देखील राबवले जातात, जसं बायोगॅस आहे, गोमूत्र प्रकल्प आहे, तर त्याविषयी काय सांगाल थोडं सविस्तर? मधुरभावचे मारुंजी रस्त्यामध्ये आमच्याकडे गार्डन आहे, मोठी शेती आम्ही करतो. म्हणजे आजी आजोबांना चांगली म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो आपण ज्याला, की त्यांनी फळं भाज्या ताज्या मिळाव्या, त्यामुळे मी फळांची खूप झाडं लावली आहे. तिथे वांगी, टोमॅटो हे करतो, कोथिंबीर आहे. आमच्याकडे वासरू होते 2 मध्ये. सो हे सगळं होलिस्टिक व्ह्यू म्हणतो आपण, की त्यांना कोणाला बागकामाची आवड आहे असेल तर ते बागकाम करू शकतील. बायोगॅसचा प्रकल्प केला आहे. तर हे छोटे छोटे उपक्रम आत्ता जरी वायबल नसले तरी पुढे जाऊन या उपक्रमाचा संस्थेला थोडा उपयोग होईल पुढच्या दृष्टीने. आणि डिमेन्शियासाठी आम्ही असं पाथवे केला आहे की जिथे त्यांना फिरता येतं सहजरित्या. मग त्यांना आम्ही थांबवत नाही, ते वॉक करतात सकाळी उठून आणि त्यांना दे आर व्हेरी म्हणजे म्हणतो ना एक तर निसर्गाच्या सानिध्यात आहे. ते लहान मुलांसारखे आहेत डिमेन्शियाचे जे लोक आहेत ते. तर त्यांना तिथे राहण्यात आणि तिथे त्यांना फुलं तोडण्यात, त्यांना फळं तोडण्यात जो आनंद मिळतो. आमच्याकडे पेट थेरपी पण आम्ही करतो. मी तेच विचारणार होते की अल्झायमर आणि डिमेन्शिया याच्यासाठी तुम्ही पेट थेरपी, म्युझिक थेरपी याचा देखील वापर करता आहात, तर ते काय सांगाल? याविषयी खूप इंटरेस्टिंग आहे की वृद्धापकाळामध्ये त्यांच्या हेल्थविषयी सांभाळताना आपण त्यांची औषधोपचार तर करतो, म्हणजे त्यांना वेळेवर औषधं देणं, त्यांचं शुगर चेक करणं हे करतो. पण त्याच्याशिवाय आपण म्हणतो नॉन फार्माकोलॉजिकल थेरपीज, म्हणजे जे औषधाच्या पलीकडे जाऊन त्यांना जी थेरपीज करतो याच्यामध्ये पेट थेरपी. म्हणजे माझ्या संस्थेमध्ये जे राधा, परी, टायगर, ओरिओ किंवा ती मिली एक आहे, तर हे सगळे ते आजी आजोबांच्या आजूबाजूने हिंडत असतात, त्यांच्याकडनं लाड करून घेत असतात आणि त्यांना पण ह्यांना बिस्किट देण्यात, जेवण भरवण्यात, फिरवून आणण्यात इट हेल्प्स. म्हणजे ते आपण म्हणतो शेवटी माणूस मायेचा भुकेला आहे. घरच्यांच्या मायेची साथ न मिळाल्यामुळे
कर्मचारी वर्ग जरी मायेची साथ देत असला तरी ह्या प्राण्यांकडनं त्यांना खूप माया मिळते. म्हणजे माझ्या ते राधा आणि परी आवर्जून आजी आजोबांचे लाड ते स्वतः करून घेतात. म्हणजे आणि आजी आजोबा त्याच्यात किती वेळ रमतात. म्हणजे या मांजरीला कडेवर घेणं, छोट्या पिल्लूला जेवण भरवणं. तर ह्या पेट थेरपीचा त्यांच्या वेलबिंगसाठी त्यांचे ते टच असतात त्याच्यामध्ये खूप उपयोग होतो. सगळ्यात सुंदर म्हणजे म्युझिक थेरपी. नक्कीच. म्हणजे आपले श्लोक म्हणा, त्यांचे शुभंकरोती म्हणा आणि दुसरे भजन म्हणा, स्तोत्र आहे वेगवेगळी, किंवा योगासन. आता आमच्या इथे फिजिकल ऍक्टिव्हिटी आमची योगासनं असतात 2 तास सकाळी. ते त्यांना जशा पद्धतीने खुर्चीवर बसून करतो तसे करतात. त्याच्यानंतर आम्ही गाणी लावतो, त्यांना गाणी म्हणायला एनकरेज करतो, त्यांना जुन्या जुन्या सिनेमाची गाणी आठवतात. आणि इट हेल्प्स, म्हणजे त्यांना ते एंगेज ठेवायला. म्हणजे ज्यांना बोलता येत नाही त्यांना ते गाणं पूर्ण बोलता येतं. म्हणजे डिमेन्शियाच्या आजीला वार, काळ, राहते कुठे हे आठवत नाही. त्यांना जर का विचारलं आपण की तुम्ही कुठे राहता, तर त्यांचा तो जुना पत्ता 4 वर्षापूर्वीचा किंवा 40 वर्षापूर्वीचा ते सांगतात की मी दादरला अशा ठिकाणी राहतो. म्हणजे ते मधुरभावमध्ये पुण्यात राहतायत हे पण विसरलेले असतात. पण आनंदाची गोष्ट अशी की एखादं गाणं आपण गुणगुणवलं तर ते पूर्ण गाणं म्हणतात. अच्छा. म्हणजे ते कसं म्हणतात कदाचित, म्हणजे म्युझिक थेरपी माझ्या इथल्या एका मॅनेजरला गाण्याची आवड होती म्हणून त्यांनी ती सुरू केली. पण त्याचा परिणाम मला 3 महिन्यामध्ये दिसला की ते आजी आजोबा खूप गाणं गुणगुणायला लागले आणि खूप रमतात त्या गाण्यामध्ये अगदी. मग त्यांची चढाओढच लागते गाणी म्हणण्यासाठी. मंडळी, घेऊया क्षणभर विश्रांती. मंडळी, विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बातचीत करतो आहोत अंजली देशपांडे यांच्याशी. अंजलीताई, मधुरभाव या संस्थेशी अनेक संस्था येऊन मिळालेल्या आहेत, जॉईन झालेल्या आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? जेव्हा मधुरभाव मी सुरू केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आजी आजोबांना प्रेमाची जरूर आहे. तर आम्ही वेगवेगळ्या संस्था आहेत. म्हणजे हिंजवडीमध्ये मेडिकल सेंटर होतं आमचं, त्यामुळे बरेच आयटीचे ग्रुप्सचे जे लोक आहेत, आयटीचे काम करणारे जे आहेत, ते दर शनिवार रविवार आउटरीचचे लोक किंवा दुसऱ्या एका कंपनीचे लोक ते जुळले गेले. तर आयटीचे लोक दर रविवारी न चुकता 10 ते 12 आजी आजोबांबरोबर वेळ घालवतात. अतिशय आनंदात वेळ जातात. ते खूप क्रिएटिव्ह वर्क करतात त्यांच्याबरोबर. असंच एक सामाजिक संस्था आहे मेळघाटला, त्यांच्याशी जोडलो गेलो. कारण का त्यांच्याकडनं आमच्याकडे ट्रेनिंगला येतात. म्हणजे आपण नेहमी म्हणत असतो की शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न म्हणा किंवा त्यांना जॉब नाही आहे असं. तर आम्ही मेळघाटमध्ये निरुपमा ताईंची संस्था आहे, त्यांच्याबरोबर जोडून तिथल्या आदिवासी मुलांना पुण्यामध्ये आणतो. आपलं सर्टिफिकेट इन जेरियाट्रिक केअर कोर्स देतो. हा 3 महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग देतो. आणि हे मी करत असताना माझ्या असं लक्षात नाही आलं की ह्यांना मिळणारी मदत त्यांच्या तिथे उपयोगी पडते. निरुपमा ताई जेव्हा आल्या तेव्हा म्हणल्या की ताई, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही हे मुलांना जे स्टायपंड देता आणि पगार देता, त्यांचं तिथे घराची दुरुस्ती होते, शेतीसाठी बी बियाणं मिळतं. आणि असे गेले 3-4 वर्षामध्ये जवळजवळ 200 पेक्षा जास्त दरवेळेस वेगवेगळी मुलांना घेतो. 6 मुलांची बॅच मागवतो आणि त्यांना 3 महिन्यानंतर पुढच्या 3 महिन्यात दुसरी 6 मुलं येतात. अशा पद्धतीने आज माझ्या संस्थेमध्ये 30 कर्मचारी काम करतात त्या भागातले. आणि काही जण शिक्षण घेऊन, सेवा करून, पैसे मिळून त्यांच्या शेतीच्या कामात लागली आहेत. सो असे काही जोडले गेले आहे. कंपन्यांचे कॉर्पोरेट लोक जोडले गेले. वेगवेगळ्या शाळांशी आम्ही जोडलं गेलोय. कारण का शेवटी आजी आजोबांना लहान मुलांचं प्रेम मिळणं खूप जास्त चांगलं असतं. तर स्नेह फाउंडेशनची शाळा आहे जी मधुरभावच्या संस्थेमध्ये सुरू झालेली आहे, अगदी छोट्या मुलांची. तर अशा वेगवेगळ्या, म्हणजे मधुरभाव हे घर ज्येष्ठांचं घर, सहनिवास म्हणतो तसं आहे. आणि आम्ही रिस्ट्रिक्शन्स इथे खूप ठेवले नाही आहेत. म्हणजे कोणालाही तिथे येऊन भेटायचंय, कुठल्या संस्थेला आमच्याशी जोडून घ्यायचंय, तर आम्ही ओपन आहे असे कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स करण्यासाठी. त्यामुळे मग त्यांना वेगवेगळ्या वेळेस दरवेळेस वेगवेगळे लोक भेटतात आजी आजोबांना, तर त्यातनं त्यांना खूप आनंद मिळतो. आयटी क्षेत्राचा उल्लेख झाला तर आयटी क्षेत्रातला तरुण वर्ग सुद्धा मधुरभावमध्ये येतो आणि स्वेच्छेने काम करतो. तर त्यांचा दृष्टिकोन कसा असतो या लोकांकडे बघण्याचा? त्यांचा दृष्टिकोन खूप, आता हे आयटी क्षेत्रातले जे मुलं आलेले असतात ते बाहेर गावून आलेले असतात. ते त्यांच्या आजी आजोबांना मिस करतात. म्हणजे ते दादा दादीच म्हणतात आमच्याकडे आले की. आणि त्यांना आजी आजोबांमध्ये वेळ घालवल्यावर ते त्यांच्या आजी आजोबांना मिस करत नाही. त्यांना असं वाटतं हेच आपले आजी आजोबा आहे. आणि सेम आजी आजोबांना पण त्यांचं प्रेम मिळतं. तर आयटी मुलांचं मला खरंच कौतुक करावं असं वाटतं की न चुकता. आणि हा
जो ग्रुप येतो आहे तो गेले 5 वर्ष लागोपाठ येतो आहे. मग त्यांचं एक अॅन्युअल फंक्शन आम्ही सेलिब्रेट करतो. आम्ही ज्येष्ठांसाठी गाण्याचा कार्यक्रम ठेवतो, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवतो. असं होतं की आम्ही वेगवेगळे सण, म्हणजे मी जेव्हा जेरंटॉलॉजीचा अभ्यास केल्यामुळे की ज्येष्ठांना काय आवडतं, त्यांना अतिशय छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो. मग त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करणं, म्हणजे अगदी व्हॅलेंटाईन, माझ्याकडे काही जोडपी होती, हे मला अगदी सांगायला आवडेल की मी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचं ठरवलं. आणि आता ज्येष्ठ नागरिकांना आमच्या मेमरी कॅफेमध्ये बसवलं सगळ्यांना. मी गुलाबाची फुलं घेऊन आले, नवरा बायकोंनी त्यांना दिलं. तर एका आजीने सांगितलं 60 वर्षाच्या सहजीवनामध्ये मला पहिल्यांदाच गुलाब मिळालं. सो तो खूप आनंदाचा क्षण होता. आणि कुठल्या आजी आजोबांना म्हणलं तुम्हाला कोणाला द्यायचं त्यांना द्या. मग कोणी आमच्या काम करणाऱ्या स्वयंसेवकांना दिलं, कोणी सिस्टरना दिलं. तर हा त्यांना आठवणीचा दिवस राहिला त्यांच्या आयुष्यातला की हा गुलाब देण्याचा जो कार्यक्रम आम्ही केला, तर तो खूपच त्यांच्या आठवणीतला राहिला. दुसरं एक अजून सांगते की जेव्हा मी गणपती बसवला, तो मात्र क्षण मला आजही आठवतो. मी ठरवलं की आपण हे गणपती घरचा मिस करत असतील, गणपतीची जशी तयारी सुरू झाली धामधूम, तर मी म्हणले नाही, मधुरवामध्ये आपण छोटा गणपती बसवूया. म्हणून आम्ही बसवला. त्या दिवशी सांगते सगळ्या आजी आजोबांनी लवकर अंघोळ करून त्यांची पूजेसाठी हे आणा ते आणा त्याच्यात, आणि आरती करायला घेतली. तर म्हणजे ऑफकोर्स माझ्या डोळ्यात पण अश्रू आले. तसे खूप आजी आजोबांना घरची आठवण आली. पण ती आठवण म्हणजे त्यांनी त्या गणपतीच्या पुढे त्यांना खूपच आनंद झाला. मग मी ठरवलं की आपण सगळे सण, त्यांचे वाढदिवस, कित्येक आजी आजोबांचे वाढदिवस कित्येक वर्षात साजरे झालेले होते. पूर्वीच्या काळी केक कापायची पद्धत नव्हती, त्यामुळे मग ते तसं केक कापलं जाणं, कॅप घालणं, बलून फोडणं, हे सगळं त्यांच्या दृष्टीने एक वेगळाच अनुभव होता. आणि तो त्यांनी स्वतः मनाने, खूप काही लोक खूप भावनिक होतात. म्हणजे एका आजोबांचं मला 100वा वाढदिवस आम्ही साजरा केला. आणि आश्चर्य असं वाटेल की त्यांचे घरचे लोक आमच्या स्टाफच्या बरोबर जास्ती आनंदी राहिले. घरच्या लोकांनी सांगितलं आपण घरी जाऊन साजरा करूया, तर ते थोडा वेळ जाऊन आले, पण पुन्हा संध्याकाळी घरी आले. त्यांचे वाढदिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश असा असतो की त्यांना तो आनंद मिळतो, एकत्र येतात सगळेजण, एकमेकांना केक भरवतात. तर ते खूपच आनंदाचा क्षण असतो वाढदिवस साजरा करणं. अंजली ताई, या सगळ्या आनंदाच्या आठवणी झाल्या, पण हे काम सोपं नाहीये. तर हे काम करत असताना असेही काही प्रसंग आले असतील की ज्याच्यानी मन अगदी हेलावून जात असेल, किंवा म्हणजे ते अनुभव पण असे सांगण्यासारखेच असतील की ते काय आहेत सध्या? आता काही ठिकाणी असं होतं की काही अनुभव म्हणजे असं माणसाचे, आपण म्हणतो ना की नातेसंबंधातले रूप दाखवतो आपल्याला. आनंदी तर असतातच आहे, पण एक अनुभव मला असं सांगावासा वाटतो तो की एक आजोबा पॅलेटिव्ह केअर, मी म्हटलं जसं की त्यांची ते फॉर्म भरून देतात की यांना आम्हाला कुठेही न्यायचं नाही, जे काय व्हायचं ते मधुरभावमध्ये होऊ द्या. आणि मी बघूनच म्हणलं हे अगदीच, म्हणजे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करून आले, आमच्याकडे होते. एक दिवस त्यांची शुगर खाली गेली, तर मग आम्ही त्यांना थोडं सलाईन लावलं आणि ऑक्सिजन लावला. आणि मग अगदी संध्याकाळी आम्ही ऑक्सिजन लावला. त्यांच्या मुलांनी डॉक्टरना फोन केला की अहो मी सांगितलं आहे ना, काहीच करायचं नाही. मी म्हटलं नाही, असं होणार नाही, म्हणजे ऑक्सिजन नाही द्यायचं आम्ही, हे इथे मी नाही करणार. सो तुम्हाला काहीच करायचं नाही तर तुम्ही घरीच ठेवा असं आजोबांना. म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने फक्त नाही, ऑक्सिजन सिलेंडरचा खर्च किती आहे, म्हणजे काही वेळेस मला असं वाटतं मी म्हटलं मी देते खर्च त्यांचा. अगदी त्या संध्याकाळीच आजोबा गेले, म्हणजे असं काही आजोबा खूप 4 दिवस पुढे प्रोलॉंग राहिले नाही. पण जेव्हा तो मुलगा म्हणतो नाही मी सांगितलंय ना काहीच करायचं नाही, आणि तो मला खूप हेलावून गेला. म्हटलं कसं आहे, सख्खा मुलगा येऊन सांगतो तुम्ही नाहीच, काही करू नका. मग मला काही वेळेस असं होतं की नाही, मग ह्यांना घरी घेऊन जा तुम्ही. म्हणजे मी ही संस्था, म्हणजे काही लोक पॅलेटिव्ह केअर जसं जसं लोकांना कळायला लागलं, तर फोनवरती पण लोक म्हणायला लागले की ते मरणाच्या आधीची तुम्ही सगळी व्यवस्था करताना, म्हणजे हे शेवटचा जरी टप्पा असला आयुष्यातला तरी तो आनंदाने जाऊ दे. म्हणजे असं नाहीये की सोडून दिले मरण. तर असे काही अनुभव एखाद दुसरे असतात, पण ते थोडे हृदयाला, म्हणजे म्हणतो ना आपण, स्पर्श करून जातात असे. अंजली ताई, वृद्धाश्रम म्हणलं की कुठेतरी एक थोडीशी दयेची, करुणेची झालर त्याला येते. तर असं काही नाही, आजकाल काही जण स्वेच्छेने सुद्धा वृद्धाश्रम स्वीकारतात. तर त्याविषयी काय सांगाल? आता ह्याविषयी मला, म्हणजे मी जो जेरंटॉलॉजीचा अभ्यास केला आणि समाजाचा अभ्यास केला, त्याच्यात असं लक्षात आलं की आपल्याकडे जे वृद्ध, म्हणजे मी ज्यांना एनकरेज करेन वृद्धाश्रमामध्ये यायला, आणि
पुढे जाऊन मला मधुरभावची एक अशी शाखा पण काढायचा विचार आहे की सहजीवनामध्ये एखादा वृद्ध निघून जातो, म्हणजे आजी चालली जाते, आजोबा एकटे पडतात आणि हल्लीची तरुण पिढी त्यांच्या व्यवसायामध्ये व्यस्त असते, तर तो एकाकीपणा त्या आजीला किंवा आजोबांना खूप जाणवतो. आणि तो एकाकीपणा हे झालं मुलाबाळांची स्थिती. काही फॅमिलीजमध्ये लग्न केलेलं नसतं, काही जणांनी, काही विडो असतात, तर अशा लोकांना सांभाळायला किंवा कोणाला मुलींकडे जाऊन राहायचं नसतं, मुलीवरती जावयाच्या घरी आजही आपण म्हणतो की जावयाच्या दारात जायचं आम्हाला. मग अशा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगायला तुम्ही मधुरभावचा सहारा घ्या, तिथे येऊन इंडिपेंडेंटली राहा. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही याच, पण अशा सगळ्या वृद्धांना एक हक्काचं घर मिळवून देण्याचं काम आज मधुरभाव करत आहे. कारण त्यांची घरी नाही तर कोण काळजी घेणार. आणि अगदी सांगते, ज्येष्ठांच्या मनामध्ये जी इन्सिक्युरिटी म्हणजे आपण असुरक्षितता म्हणतो, आणि ही स्पेशली मी कोरोनाच्या काळात खूप बघितली. आपण गेले 6 महिन्यामध्ये बघितलं आहे की ज्येष्ठांमध्ये कोरोनाच्या काळांमध्ये त्यांची कुचंबणा झाली आहे, त्यांना जगणं मुश्किल झालं आहे. जिथे आज मुलं आहेत त्यांना पण आहे, जे एकटे राहतात त्यांना ऑफकोर्स आहेच आहे. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये वृद्धांमध्ये अत्याचार पण खूप झाले. म्हणजे ह्याविषयी पण मला थोडंसं सांगावंसं वाटेल की आपण त्यांना सन्मानाने नाही वागवत. त्याला कारणं कदाचित वेगळी असतील, पण त्यांच्यावरती फिजिकल अब्यूज, वर्बल अब्यूज हे खूप कोरोनाच्या काळात खूप कंप्लेंट्स आल्या. भरोसा सेल म्हणून एक जी कमिशनर ऑफिसमध्ये संस्था काम करते, त्यांच्याकडे खूप कंप्लेंट आल्या. म्हणजे त्यांना त्रास, प्रॉपर्टीवरनं त्रास देणं, जेवण न देणं, त्यांना म्हणजे एक प्रकारचा त्रासच म्हणता येईल आपल्याला असं. मग अशा वेळेस मला असं वाटतं असा त्रास सहन करण्यापेक्षा त्यांनी स्पेस देऊन इंडिपेंडेंटली त्यांना ठेवावं. आणि त्यांना जी इच्छा, म्हणजे शेवटी मी एक याच्यात अजून एक ऍड करीन असं की माझ्याकडे राहणारे जे वृद्ध आहेत त्यांची मुलं सगळी येऊन भेटतात, पण त्यांच्या सुना कधी येऊन भेटत नाही. सो हा जो दुआ आहे की जिथे सुनबाई येत नाही, तर ते त्या काळातलं नाही आहे जेव्हा सुनबाई तुमच्या घरी सून म्हणून आलेली असते. तुम्ही तिला कशी वागणूक देतात त्याच्यावरनं तुमचं वृद्धत्व नातं ठरतं. हे आता खरं आहे. अंजलीताई, या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, घेऊया क्षणभर विश्रांती. मंडळी, विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण बातचीत करतो आहोत ज्येष्ठांची नवदुर्गा अंजली देशपांडे यांच्याशी. अंजलीताई, सध्या करोनाचा काळ चालू आहे, तर या संदर्भात काय सांगता येईल? म्हणजे या वृद्धांमध्ये, या ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीती होती का? अगदी सुरुवातीला जेव्हा हे सगळं सुरू झालं तेव्हा भीती होती का? काही अनुभव असे आले? हो, म्हणजे जेव्हा मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हा आम्हाला व्यवस्थापन करावं लागलं. आम्ही लॉकडाऊनच्या बरंच आधी बाहेरचे व्हिजिटर्स बंद केले होते. जेव्हा कोरोनाचं जगावर आलेलं संकट, हे जेव्हा मधुरभावच्या निमित्ताने जेव्हा पंतप्रधान मोदींनी सांगितलं 60 वर्षाच्या पुढील लोकांची काळजी घ्यायची, मला वाटलं माझ्याकडे तर 80 वर्षाच्या पुढील लोक आहेत, तर त्यांची तर अति काळजी घ्यावी लागेल. त्या दृष्टीने आजी आजोबांच्या मनात भीती नव्हती, कारण ते सेल्फ क्वारंटाईन होते किंवा ते आयसोलेटेडच होते, ते बाहेर जात नव्हते. त्यांची मानसिकता तेव्हा आम्ही खूप सांभाळली. त्यांची मानसिकता मी 2 गोष्टींनी सांभाळली. ॲज अ संस्था चालक मी न्यूजपेपर बंद केला, त्यांच्या टीव्हीवरच्या बातम्या बंद केल्या. म्हणजे आमच्याकडे 4थ्या मजल्याचं काम चालू होतं, त्यानिमित्ताने टीव्ही बंद झाला. त्यामुळे कोरोनाचं जे पॅनिकी सर्वत्र भयभीत वातावरण जे होतं ते मधुरभावला तसं शिवलं नाही. आम्ही त्यांचं रुटीन एकदम व्यवस्थित ठेवलं. स्टाफला सांगितलं तुम्ही इथेच थांबा. काळजी मात्र घेतली आम्ही खूप. स्वच्छता. कशा स्वरूपाची काळजी घेतली? म्हणजे थोडं सविस्तर सांगा, कारण 60 वर्षाच्या वरचे सगळे वृद्ध आहेत आणि रुग्ण आहेत त्याच्यामध्ये, तर ती काळजी कशी घेतली? आता त्यांची काळजी कशी घेतली तर मी सांगते. अगदी आपण म्हणतो ना आयुर्वेदातले होलिस्टिक व्ह्यू, म्हणजे त्यांना वाफ देणे, रात्री दूध हळद देणे, त्यांना कफ सिरप म्हणजे कफ सिरप पाजणे, जरा सर्दी खोकला झाला, ताप कायम बघणं, आणि नंतर तर मग तो अँटीबायोटिकचा कोर्स आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की हे रुग्ण आहेत असं समजून ती ट्रीटमेंट दिली. तर ही काळजी आम्ही खूप घेतली. म्हणजे स्टाफला कंपल्सरी मास्क, हात धुणं, कम्युनिटी जेवण कमी केलं, आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले की कोरोनाचं कुठलंही जराशी साशंकता, कारण का
करोनाच्या काळामध्ये एक दुसरं असं होतं की कोणी आजोबा पडले, त्यांची सर्जरी, तर ते हॉस्पिटलला जाणार, बरोबर. मग येताना ते इन्फेक्शन घेऊन येणार. मग तेव्हा त्यांची आम्ही करोनाची टेस्ट करून त्यांना आणलं. निगेटिव्ह होती टेस्ट, आणि स्वच्छता आणि डिस्टन्स, सोशल डिस्टन्सिंग. मग आजी आजोबांना पण म्हणलं की तुम्ही डिस्टन्सिंगला राहा. फक्त आजी आजोबांना मी मास्क नाही घातला, कारण तो मास्क नीट नाही ठेवला तर त्यांनी जास्ती कॉम्प्लिकेशन्स व्हायचे. तर त्याच्यापेक्षा आम्ही वाफ पत्र रेग्युलरली देत होतो, दूध हळद त्यांना देत होतो, विटॅमिन सी कंटिन्युअस सगळ्यांना देत होतो. अँटीबायोटिकचा मधल्या काळात एक कोर्स पण त्यांच्याकडनं करून घेतला होता. आणि सतत लक्ष ठेवणं, हे मात्र माझ्या स्टाफचं खूप कौतुक आहे. जरा सर्दी खोकला कोणाला वाटलं की त्यांना आयसोलेट करणं, एका वेगळ्या खोलीत ठेवणं आणि मग नंतर आणणं. मग तसं कम्युनिटी ट्रान्समिशन नाही झालं. म्हणजे आमच्याकडे मध्ये एका दिवशी असं कळालं की आमची हाऊसकीपिंगची मावशी शी फाउंड कोरोना पॉझिटिव्ह. त्या दिवशी असं पॅनिकीचं वातावरण होतं आणि आम्हाला वाटलं तर कसं करायचं. आजी आजोबांना सांगून तरी उपयोग नाही, पण स्वच्छता. त्या दिवशी आम्ही पूर्ण आमची संस्था सॅनिटायझर पाण्याने धुवून काढली, आजी आजोबांना आंघोळी घातल्या. कारण ती सकाळी आली होती कामाला आणि संध्याकाळी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिला म्हटलं अगं तू सांगायचं तरी आम्हाला असं. पण मग बाय गॉड्स ग्रेस, म्हणजे आपण म्हणतो ना काही गोष्टीत की देव आहे किंवा आपण विश्वास ठेवतो त्याच्यावरती, तसं मला मधुरभावाच्या संदर्भात सांगावं असं वाटतं की माझ्या वडिलांचे आशीर्वाद आज माझ्या बरोबर आहेत की करोनासारखा कठीण काळ आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. आणि करोनाच्या पूर्ण 6 महिन्यामध्ये माझ्या इथे कुठल्या आजी आजोबांना करोना झाला नाही. आणि इनफॅक्ट महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे आज. आणि त्यांची मानसिकता आम्ही ते देवाला हॅपी. म्हणजे थोडं कधीतरी एक जेव्हा मी सेल्फ क्वारंटाईन केलं जुलैमध्ये परत केसेस खूप वाढायला लागल्या आणि माझ्याकडनं बाहेरचा येणारा स्टाफ यायला सुरुवात झाली, तेव्हा मग मी त्यांची काळजी सेल्फ क्वारंटाईन पद्धतीने घेतली. अंजलीताई, मधुर भाऊचं काम करताना कधी आर्थिक ओढाताण किंवा असं काही झालंय का, किंवा मदत कुठून कुठून मिळते? आता आर्थिक ओढाताण विषयी म्हणली तर खूपच झाली. मधुर भाऊच्या सुरुवातीच्या काळामध्ये ते गणित जमून नेणं खूप मुश्किल होतं. म्हणजे माझे पहिले 6 महिन्याचा जो खर्च मी केला होता, कोणी आलं नाही. गणित बसवणं खूप मुश्किल आहे, आर्थिक गणित तसं बसत नाही. काही संस्थांनी मला मदत केली त्या काळामध्ये, आमच्या ट्रस्टीजनी पण मदत केली. आणि आता हे काम कसं आहे की माझं कंपॅशन, म्हणजे मला त्या कामामध्ये आनंद मिळतो आणि मला हे काम पुढे सुरू ठेवायचं आहे. हे काम करत असताना अजून कुठल्या स्वरूपाच्या अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतंय? या कामामध्ये सगळ्यात मोठी महत्वाची अडचण म्हणजे एक तर आर्थिक, आपण गणित बसवणं मुश्किल असतं. आर्थिक गणितानंतर दुसरं मॅनपॉवर, म्हणजे काम करणारा चांगला स्टाफ मिळणं आणि तो टिकवणं, हा खूप मोठा चॅलेंज आहे. कारण आपण बघितलं आहे की या कामामध्ये डायपर चेंज करायचं, आंघोळ घालायची, ह्या कामाला डिग्निटी नाही. आज त्यांना पैसे मिळत आहेत म्हणून ते काम करत आहेत. सो ह्या पर्टिक्युलरली केअर गिव्हर जो म्हणतो आपण, आम्ही आता त्यांना केअर पार्टनर म्हणतो की दे आर पार्टनर इन देअर सक्सेस स्टोरीज, म्हणजे असं. तर ह्या कामामध्ये लोक खूप टिकत नाही. टर्नओव्हर इज व्हेरी हाय. म्हणजे दर 2-3 वर्षांनी दुसरा स्टाफ घ्यावा लागतो. कारण का हे काम नाही म्हटलं तरी डिप्रेसिंग आहे केअरटेकरच्या दृष्टीने. आजी आजोबांना आंघोळ घाला, पाणी द्या, त्यांना खूप मोनोटोनस होतं ते काम. आणि त्यांना 3-4 वर्षांनी कंटाळा येतोय कामाचा. तर प्रत्येक जण थोडे पैसे साठले की मग सांगतात की मॅडम आता आम्हाला नाही हे काम करायचं. मग मी पण त्यांना जाऊ देते, मग दुसरा नवीन स्टाफ घेते. कारण नवीन स्टाफ जेवढा जोमाने करेल तेव्हा तो, आणि स्पेशली ना डिमेन्शिया अल्झायमर मध्ये काम करणं खूप मुश्किल. खूप पेशन्स, खूप धीर ठेवणं गरजेचं आहे. धीर ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ते असं, मी त्या आमच्या स्टाफला सांगते की त्यांना डिमेन्शिया झालाय, तुम्हाला नाही झाला. ते म्हणतात हो, ते कालपासून 25 वेळा माझ्याकडे आले, मोबाईल सारखी सांगणं, सारखी कधी जायचं, मी गावाला कधी जाऊ. आता मग ते म्हणतात नाही आजी आता बंद आहे, ट्रेन बंद आहे. मग म्हटलं अरे त्यांना डिमेन्शिया, आपल्याला नाहीये. त्या विसरून गेल्या की कसं आहे. आणि ना हे चॅलेंजचं काम आहे, खरंच सांगते. म्हणजे स्टाफची खरंच कौतुक आहे जे त्या पेशन्समध्ये काम करतात. म्हणजे मी स्टाफचे खूप लाड करते. म्हणजे अगदी त्यांना नवीन कपडे आणून देणं, त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. कारण का शेवटी बॅकबोन म्हणाल तुम्ही मधुर भावचा, तर हा तिथला काम करणारा कर्मचारी वर्ग आहे. आणि तो खूप आनंदाने करतो काम. म्हणजे जेवण भरवणं म्हणा, कपडे बदलणं म्हणा, आंघोळ घालणं म्हणा, हे सगळं काम तसं जिकरीचं आणि कष्टाचं काम आहे. मंडळी, घेऊया एक क्षणभर विश्रांती.
मंडळी, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर सगळ्यांचं स्वागत. आपण बातचीत करतो आहोत अंजली देशपांडे या मधुर भाव संस्थेच्या संस्थापिका संचालिका यांच्याशी. अंजलीताई, तुम्हाला अनेक पुरस्कार देखील या कामासाठी मिळालेले आहेत, तर त्याविषयी काय सांगाल थोडक्यात? मला सर्वात पहिल्यांदा नृपो संस्था आहे त्यांच्यातर्फे अभ्यंकर पुरस्कार मिळाला 2017 साली. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं की त्यांनी मधुरभावची माझ्याविषयी कुठनं माहिती काढली, दखल घेतली. आणि त्याच्यात मला खूप आनंद झाला की आपल्या चांगल्या कामाची कोणीतरी दखल घेते. त्याच्यानंतर हिरकणी पुरस्कार दिला दानपरिमिता फाउंडेशननी आणि एस्कॉप एल्डरली मधनं ज्येष्ठ माता पुरस्कार मिळाला. म्हणजे त्या ज्येष्ठांच्या दृष्टीने मी त्यांची आईच आहे, ते मला म्हणतात की ही आमची माताच आहे असं. आणि अजून मला एका संस्थेने पण एक पुरस्कार दिले, सामाजिक संस्थेने मालतीबाई जोशी पुरस्कार दिला, जो समाजकार्यासाठी देतात. सो ह्या पुरस्कारांनी एक होतं की आपल्या कामाची कोणीतरी दखल घेत आहे, नोंद घेत आहे. आणि असे पुरस्कार मिळताना माझ्या ज्येष्ठांना तिथे आवर्जून हजर राहायचं असतं. खरं सांगायचं तर तो खूप चॅलेंज असतो, पण मग मी त्यांना आवर्जून घेऊन जाते, कारण आज त्यांच्यामुळे हा पुरस्कार मिळत आहे की त्यांनी जो विश्वास मधुरभाव संस्थेवर टाकला आहे त्याची ही दखल आहे. आणि म्हणजे तो पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हा माझ्या इथल्या एका आजींनी मला बोलायचंय म्हणून त्या स्टेजवर गेल्या आणि त्यांनी म्हणजे मला पण खूप आश्चर्य वाटलं आणि मला म्हणजे खूप असं भावनिक झाले मी खूप. त्या म्हणल्या ना, अंजली ही माझी आज मुलगी आहे आणि त्यांची स्वतःची मुलगी पण पुण्यात राहते आहे. त्या म्हणल्या नाही, ही माझी मुलगी आहे, कधी पण अडीअडचणीला आम्ही तिच्यावर अवलंबून आहोत आणि ती आमची चांगल्या प्रकारे काळजी घेते. सो मला असं वाटलं की त्यांनी हे म्हणणं माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. तो माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. अंजलीताई, हे सगळं जे काम चालू आहे हे खूप म्हणजे तसं खूप तणावपूर्ण असं काम आहे, तर त्यासाठी लागणारी मानसिक शक्ती किंवा ऊर्जा ती तुम्ही कुठून मिळवता? आता ह्या कामामधनं ऊर्जा कुठून मिळते तर दोन गोष्टींनी ती ऊर्जा मला मिळते. एक म्हणजे माझा मुलगा, तो IT मध्ये नोकरी करतो, पण त्याला माझ्या कामामध्ये तेवढाच रस आहे आणि त्याला अजून माझ्यापेक्षा पण जास्त त्याचे विचार याविषयीचे जास्ती छान आहेत. तर त्याच्यातनं मी त्याच्याकडनं खूप सल्ले आणि सजेशन्स घेत असते की मधुरभाव अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल आणि नवीन विचारांची जोड येते. म्हणजे मी एका विचाराने कंपॅशन केअरनी ही संस्था सुरू केली आहे, त्याच्यामध्ये आधुनिकतेची जी जोड आहे ती माझा मुलगा आणतो, तर बरीचशी ऊर्जा मला त्याच्याकडनं मिळते. आणि दुसरं, माझ्याकडे ऊर्जा आजी आजोबा देतात मला अतिशय प्रेमाने. म्हणजे मला काही वेळेस असं वाटतं रक्तातल्या नात्यांपेक्षा ते जे नातं आहे ती मला खूप ऊर्जा देऊन जाते, कारण का माझा प्रेझेन्सच त्यांना तिथे आनंद देतो आणि त्यांचा आनंद बघून मला त्याच्यात खरंच समाधान मिळतं. म्हणजे मी सांगते की कोणाला तरी बघणाऱ्याला, माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की अगं तू त्यांच्या किती जवळ जाते, किती प्रेमाने बोलते, तुला कधी त्यांचा रोग होईल का? म्हटलं अगं नाही, ते ज्येष्ठ नागरिक फक्त वयाने जास्ती आहे, म्हणजे आज ते म्हातारे दिसतात पण दे आर हेल्दी, म्हणजे तसं काही त्यांना रोग नाही आहे. आणि मी त्यांना प्रेमाने खूप जाऊन जवळ भेटते आणि त्याच्यातनं मला खूप समाधान मिळतं. अतिशय म्हणजे त्यांचा हातात हात जरी घेतला तरी मला खूप आवडतं. आणि त्यांचे म्हणजे त्यांचा मनातला एक कोपरा कुठेतरी त्यांचं घर शोधत असतो, हे मी सांगेन नक्की. त्या प्रेमासाठी भुकेले असतात. म्हणजे आपण जरी किती एक्सट्रीज आपण प्रेम केलं तरी त्यांचं मनाचा कोपरा, आणि मग ते मी ते खूप जवळनं बघितलंय. मी जरी आज त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलले, माझा स्टाफ जरी वागला, अगं सांग ना त्याला घेऊन जाता मला, मी बरी झाली आहे इथनं. अंजलीताई, जे आता प्रेक्षक बघता आहेत ही मुलाखत, तर त्यांच्यापैकी समजा कोणाला मदत करायची असेल किंवा संस्थेमध्ये येऊन एखादा कार्यक्रम सादर करायचा असेल तर त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? मधुरभाव संस्थेमध्ये सगळेजण येऊन भेटू शकतात. मधुरभावची www मधुरभाव वेबसाईट आहे. AJ मेडिकल फाउंडेशन आहे. AJ फाउंडेशन हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे ज्याच्यातनं आम्ही निराधार वृद्धांना सेवा देतो. आणि एजिंग विथ जॉय, AJ फाउंडेशनचं फुल फॉर्म आहे एजिंग विथ जॉय. अंजलीताई, प्रेक्षकांना तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता? या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ज्येष्ठांबरोबर जे काम करते आहे, तर माझा संदेश असाच राहील की तुमचे आई वडील जे आहेत त्यांना तुम्ही जितका जास्तीत जास्त वेळ देऊ शकाल तेवढा जास्तीत जास्त वेळ द्या, त्यांची सेवा करा. हा सेवा करण्याचा अवसर तुम्हाला नंतर मिळणार नाही. म्हणजे कोणी एकेकाळी मला वडिलांची सेवा नाही करता आली त्याचं दुःख आजही माझ्या मनात तेवढंच ताजं आहे. प्रेक्षकांना मी पुन्हा सांगेन की
समाजामध्ये वृद्धाश्रम असणं ही खरं तर चांगल्या समाजाची लक्षणं नाही आहेत. प्रत्येक वृद्धाला आपल्या घरामध्येच सामावून घेतलं, कारण का वृद्धाश्रमाची संख्या कमीच पडणार आहे. ज्या प्रकारे पॉप्युलेशन वाढतं आहे त्या दृष्टीने प्रत्येक वृद्धांनी घरी राहून जर का तिथे त्यांना सेवा सुविधा मिळाल्या, प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना आपण घरी सांभाळावं. जेव्हा शक्य नाही होणार तेव्हा अशा संस्था आहेत की ज्या सर्व्हिसेस देतात, मधुरभाव सारख्या. पण मी देईन जास्तीत जास्त वेळ आपल्या आईवडिलांबरोबर घालवा, मजेत राहा. त्यांच्या अपेक्षा आयुष्याकडनं खूप कमी असतात. त्यांना फक्त प्रेमाचे 2 बोल पाहिजे असतात. ते प्रेमाचे बोलेला भुकेले असतात. खरं सांगायचं तर ते आपल्या पाल्याने आपल्या आईवडिलांना, आपल्या आजीआजोबांना ते द्यावे, हेच मी संदेश देईन त्यांना. मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल की एखाद्या ध्येयाने झपाटल्याशिवाय असं समाजाच्या उपयोगी असणारं कार्य घडू शकत नाही. अंजलीताई, तुमच्या या कार्याला, मधुर भावला, तुमच्या सगळ्या आगामी योजनांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आमच्याशी छान चर्चा केलीत, मधुर भावची माहिती सांगितलीत, त्याबद्दल दूरदर्शन केंद्राच्या वतीनं तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार.